नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 15 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे अण्णांचा जीव आलाय धोक्यात. सुनबाईचं सर्टिफिकेट हिसकवणाऱ्या महेशने अण्णांच्या पोटात खुपसला चाकू. तर अवनी जीवाची बाजी लावत अण्णांना कसं वाचवणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इथे आता अवनीला कॉलेजला जायचं हे कळताच आता सगळी भावंड जोर जोरात ओरडत असतात, मी येणार तुमच्यासोबत, मी येणार तुमच्यासोबत. तेव्हा अवनी म्हणू लागते, बास, हे बघा मी एकटी जाऊ शकते, मी काही लहान नाहीये, मला एकटीला जाऊ द्या, तुम्ही तुमची कामं करा. तेव्हा धन्या म्हणू लागतो, वहिनी मी येतो तुमच्यासोबत, तशी बी कॉलेजची माहिती मला जास्त आहे यांच्यापैकी, हो की नाही. त्यावर पाण्या म्हणू लागतो, धन्या अरे कसं आहे माहिती, अरे वहिनीच्या कॉलेजला चालल्यात ना, त्या कॉलेजला मोठं चक्रीवादळ येत असतं बरं का, आणि जर असं वादळ आलं तर आपला धन्या कुठे उडून जाईल कळणार बी नाही. तेव्हा धन्या म्हणू लागतो, बॉडी सेमिंग, पुन्हा बॉडी सेमिंग. आता धन्याला राग येतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, अरे का असं करता त्याला सारखं सारखं. त्यावर यशादा म्हणू लागतो, हे बघा अवनी, आम्ही बरोबर बोलतोय, एकाला तुम्हाला घेऊन जावंच लागेल. तेव्हा राजा म्हणू लागतो, हे बघा अवनी मॅडम, मी येतो तुमच्यासोबत, मी येतो की. त्यावर पाण्या म्हणू लागतो, ए राजा तू कशाला पाहिजे, मी जातो. वहिनी चला मी येतो तुमच्यासोबत. आता लगेच सगळ्यांचा आरडाओरडा चालू असतो. अवनी जोरात ओरडते, सांगितलं ना मी एकटी जाणार आहे आणि मी माझी सुरक्षा करू शकते, तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. चला पटकन तुम्ही कामाला लागा, ज्याने त्याने ज्याची त्याची कामं करायची. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम पण ॲज अ ड्युटी म्हणून आम्हाला येऊ द्या की. त्यावर अवनी म्हणू लागते, जमणार नाही, गाद्या उचला द्या, चला पटकन. अवनी सगळ्यांवरती ओरडते. सगळे आता धूम ठोकतात आणि कामाला सुरुवात करतात. तर आता अवनी आपल्या रूममध्ये निघून जाते. राजा पाण्या धन्या गाद्या गुंडाळून ठेवत असतात. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम पण ना आता एकट्या बसनी जाणार आहे का, नाही नाही नाही, मला काहीतरी करावं लागेल. असे म्हणत राजा बाहेर येतो आणि लगेच नानांना कॉल करतो. आता फोन उचलताच नाना म्हणू लागतात, राजा हे बघ, तू किती बी फोन केले ना तरी माझा निर्णय बदलणार नाहीये. राजा मी तुला नोकरीला घेणार नाहीये. त्यावर राजा म्हणू लागतो, नाना नोकरीसाठी मी फोन केलाच नाही, तो प्रॉब्लेम तुमचा आहे. एक दरवाजा बंद झाला म्हणून माझ्यासाठी 1000 दरवाजे उघडतील. ॲज अ मी प्रोफेशनल ड्रायव्हर आहे, तुम्हाला माहिती आहे ना. त्यावर नाना म्हणू लागतात, हो का, मग हे सांगायला फोन केलाय. त्यावर राजा म्हणू लागतो, नाही नाना, हे कशाला सांगू मी, म्हणजे कसं आहे ना नाना, माझं एक महत्त्वाचं काम होतं. त्यावर लगेच आता नाना म्हणू लागतात, बोल ना काय काम आहे. तेव्हा राजा म्हणू लागतो, नाना मला गाडी हवी. तेव्हा नाना म्हणू लागतात, घ्या. राजा तुला ना अक्कलच नावाची चीजच नाही आहे तुझ्याकडे. अरे मी तुला नोकरीवरनं काढलंय आणि तू सरळ माझी गाडी मागतोय, म्हणजे गाडी माझी आणि धंदा तू करणार, आणि तो त्या तुझ्या अवनीचा भाऊ मला इकडे कच्चं फोडून खाणार की. त्यावर राजा म्हणू लागतो, नाना गप्प बसावं, तुमचं डोकं ना दुसरीकडेच चालतं, मला धंद्यासाठी नको आहे गाडी. म्हणजे कसं आहे ना, आज मला अवनी मॅडमला घेऊन बाहेर जायचं आहे ना, त्यासाठी मला गाडी हवी होती. तेव्हा नाना म्हणू लागतात, भेटणार नाही, मला दुसरं कस्टमर आलंय. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, नाना किती थापा माराल, अहो नाना तुम्ही मला माझ्या बापासारखे आहात. हे बघा नाना, मला माहिती आहे जेव्हापासनं तुम्ही मला नोकरीवरनं काढलंय ना तेव्हापासनं 50% धंदा कमी झालाय तुमचा. 1-2 गाड्या उभ्याच असतील, मग सांगा की प्लीज एखादा ड्रायव्हर पाठवा ना नाना. तेव्हा नाना म्हणू लागतात, ठीक आहे पाठवेल, पण भाड्याचं काय. त्यावर राजा म्हणू लागतो, नाना काळजी करू नका, पेट्रोल भरेन की मी. त्यावर नाना म्हणू लागतं, जमणार नाही, गाडी हवी असेल तर भाडं द्यावं लागेल, भाडं देशील का. तेव्हा राजा म्हणू लागतो, घ्या. एम्प्लॉय बरोबर असं वागणार का नाना. हे बघा तुम्ही काळजी करू नका, देईल मी भाडं, पण तुम्हाला कट करावं लागेल माझ्या पगारातनं. तेव्हा नानांना धक्का बसतो, ए राजा तुझा कुठला पगार राहिला, तू माझ्याकडे नोकरीला नाही आता. त्यावर राजा म्हणतो, नाना तुम्ही दगडासारखे नाही आहात, अगदी पितळासारखे आहात, कधी ना कधी विरघळणारच, तुम्ही मला नोकरीवर घेणार तेव्हा मात्र कट करून घ्या माझा पगार. तेव्हा नाना म्हणू लागतात, राजा तुझं काही होऊ शकत नाही. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, प्लीज नाना प्लीज प्लीज, ठीक आहे मी भाडं देतो, द्या ना गाडी हवी अहो. तेव्हा नाना म्हणू लागतात, ठीक आहे पाठवतो. त्यावर राजा म्हणू लागतो, पण ड्रायव्हर आपल्या ओळखीचा असला पाहिजे,
तेव्हा नाना म्हणू लागतो, हो हो लगेच पाठवतो. हे बघ तुझ्या घराच्या बाजूलाच गाडी उभी, त्याला लगेच तिकडे यायला सांगतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, लव यू नाना. आता लगेच नाना फोन बंद करतात. तर इकडे आता सुलीच्या घरात नमी आता मोबाईल बघतच घरात आलेली असते. त्याच वेळेस सुलीने आता भिंतीवरती जी कुदळ लटकवलेली असते ना, तिला जाऊन आता नमी धडकते. नमीला लय राग येतो. या मम्मीला ना काय करावं, कशाला टांगून ठेवली ही कुदळ घरात. आता नमी ती कुदळ काढायला जाणार. तेच आता ही भडकलेली सुली येते आणि नमीचा हात पकडते. काढायची नाही, ती तिथंच राहिली पाहिजे. तेव्हा नमी म्हणू लागते, मम्मी अगं वेळ लागलाय का तुला? अगं ती कुदळ जाता येता किती जणांना लागते. अगं काय दिसतंय ते तिथं टांगून ठेवलंय, कशाला ठेवायची ती घरात? तेव्हा सुली म्हणू लागते, ठेवणार मी ती कुदळ तोपर्यंत घरात ठेवणार जोपर्यंत माझ्यावरती फिदी फिदी हसणाऱ्या त्या दांगटांच्या घरातली ती पोरगी निघून जात नाही. तेव्हा नमी म्हणू लागते, हो का, मग आयुष्यभर ठेवणार आहे का? त्यावर सुली म्हणू लागते, नाही, त्या धोंड्याचं घर माझ्या वाटणीचं खाऊन बसला काय? माझ्या हिश्श्याचं घर कधी भेटतंय मला? आणि त्या दांगटांच्या घरातली ती पोरगी निघून गेल्यानंतर एकदा काही कुदळ त्यांच्या घरावर मारली ना की मगच माझं मन शांत होणार आहे. तोपर्यंत ही इकडनं कुठेच हलणार नाही. असे म्हणत आता सुली त्या कुदळीकडे बघत असते. तर त्यानंतर इकडे आता अवनी तयार झालेली असते. पण आता अजून तरी नानांची गाडी पोचलेली असते. राजाला टेन्शन येतं. राजा आता नानांना कॉल करत असतो, नाना कुठं राहिलात तुम्ही? तुम्ही फोन का उचलत नाही? त्याच वेळेस आता अवनी बाहेर येते. चल राजा मी निघते हा. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, वहिनी अहो बसनी काय जाताय, चला की गाडीवर जाऊया. तेव्हा अवनी म्हणू लागते, पावसा पाण्याचे दिवस आहे, गाडीवर नको ओलं होईल, मी जाईल बसनी. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम 2 मिनटं थांबा ना, मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावर अवनी म्हणू लागते, जमणार नाही, मला आत्ता वेळ नाही आहे. काय आहे? त्याच वेळेस आता लगेच यशादा येतो. तेवढ्यात लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम प्लीज ऐका ना 2 मिनिट. तेव्हा अवनी म्हणू लागते, बोल पटकन बोल. तेवढ्यात नानांची गाडी येते. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, घ्या आली गाडी. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, राजा तू गाडी बोलवली? अरे कशाला? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम ॲज अ ड्युटी आहे. हे बघा पावसा पाण्याचे दिवस आहे, तुम्ही बसनी कसं जाणार? बस बंद वगैरे पडली तर? त्यामुळे मी गाडी बोलावली. आणि ते ड्रायव्हर दादा आहे ना, ऋतिक दादा, ते आपल्या ओळखीचे, काळजी करू नका. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, ठीक आहे. त्याच वेळेस यशोदा म्हणू लागतो, अवनी हे घ्या दही साखर. म्हणजे कसं आहे ना, तुम्ही ज्या कामासाठी चाललायत ना ते काम लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला भेटू दे आणि तुम्ही सर्टिफिकेट घेऊनच घरी येऊ दे. अवनी आता पटकन दही साखर घेते. त्याच वेळेस कावळीन सुली बाहेर आलेली असते. आता तिचं धुणं वाळवत घालण्याचं काम चालू असतं. तेवढ्यात आता पाण्या म्हणू लागतो, आली कावळीन आली. आता पाण्या पळतच जातो. पटकन आता दोरीवरती अवनीची ओढणी असते, ती ओढणी घेऊन येतो. पटकन एकी बाजूने यशादा आणि दुसऱ्या बाजूने पाण्या अशी ओढणी पकडतात. अवनीचा चेहरा आता या कावळीनीला दिसू नये म्हणून आता हे कवच या पाण्याने धरलेलं असतं. आता सुली मात्र डोळे फाडून बघत असते. पाण्याने आता ओढणीच्या आड आपली वहिनी दिसू नये म्हणून हे सगळं केलेलं असतं. तेव्हा पाण्या लागते, कावळीने आता तुझी दृष्ट आमच्या वहिनीवर पडणारच नाहीये, आता तुझा शाप लागणारच नाहीये. बघ तुझी घाणेरडी दृष्ट आता आमच्यावरतीच पडेल, फक्त आमच्या वहिनीवर नाही. तेव्हा लगेच सुली भडकते, पाण्या दीड शाण्या लय शानपट्टी मारायलाय का? तेव्हा पाण्या म्हणू लागते, सुलू आत्या शाना तर मी लहानपणापासूनच आहे आणि आता तुझी जी काही दृष्ट असेल ना ती मी माझ्या छाताडावरती झेलणार आहे, पण माझ्या वहिनीला काही होऊ देणार नाही. राजा आणि अवनी हसत असतात. तेव्हा सुली म्हणू लागते, मी काय रिकाम टेकडी नाही आहे दृष्ट लावायला सारखी, मला माझी कामं आहेत, चल हट झिपऱ्या नाही तर. असे म्हणत आता सुली आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता अवनी हसू लागते, कशाला उगाच तिला भडकवतो. त्यावर पाण्या म्हणू लागतो, वहिनी वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही आता रिलॅक्समध्ये जा, सगळं टेन्शन कावळीनीला दिलंय आपण, जा आणि तुमचं काम अगदी छान असं करून या. आता अवनी गाडीत बसते. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, ॲज अ हजबंड ड्युटी म्हणून मी येऊ का? त्यावर अवनी म्हणू लागते, नको मी एकटी जाईल. त्याच वेळेस आता यशोदा म्हणू लागतो, गणपती बाप्पा मोरया. आता अवनी लगेच सगळ्यांकडे डोळे भरून बघू लागते. तेव्हा राजा म्हणू लागतो, काय झाले मॅडम? त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, तुम्ही सगळे असे सोडायला आलात, एकाने डबा दिला, एकाने छत्री दिली, एकाने गाडी मागवली,
असं वाटतंय मी पहिल्या दिवशी शाळेत चालली की काय. बाबा आणि महेश दादाही मला असंच करायचे. आता या दोघांची आठवण अवनीला आलेली असते. ती जरा आपला चेहरा असा उदास करते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम, उदास होण्यासाठी हजार कारणं लागतात, पण आनंद आणि चेहऱ्यावरती हसू येण्यासाठी एक कारण पुरेसं असतं, आणि ते कारण तुमच्याकडे आहे. तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट भेटणार आहे की नाही? मग जा, ते विचार करत बसू नका. आनंदाच्या भरात जा आणि सर्टिफिकेट घेऊन या. त्याच वेळेस आता गणपती बाप्पा मोरया अशी घोषणा करताच आता अवनी लगेच निघालेली असते. त्याच वेळेस यशादा म्हणू लागतो, चला, अवनी गेल्यात ना, त्यांचं काम यशस्वीरित्या पार पडू दे. त्याच वेळेस आता इकडे रस्त्यातच धोंड्यांना एका टेम्पोला थांबून बोलत असतात, काय माले, कुठे जातोय, ट्रक नाही आहे का तुला? अशा धोंड्यांनाच्या गप्पा चालू असतात. तेवढ्यात लगेच आता सुनबाई गाडीतनं चाललेली धोंड्यांना दिसते. अय सुनबाई, सुनबाई एकटी कुठे चालली? आता धोंड्यांना लगेच ऋतिक दादाची गाडी थांबवतात. ए ऋतिक, माझ्या सुनबाईला घेऊन कुठे चाललाय तू? भानगड काय, लवकर सांगा. त्याच वेळेस आता अवनी खाली उतरते. अण्णा, तेव्हा लगेच ते ड्रायव्हर दादा म्हणू लागतात, अण्णा, तुमची सुनबाई कुठे चालली, तुम्हाला माहिती नाही का? त्याच वेळेस अवनी उतरते, अण्णा, अण्णा, मला कॉलेजला जायचे. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, राजाला ना अक्कलच नाहीये, एक नंबरचा बिंडोक येतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, अण्णा, अण्णा, राजा येत होता, मीच नाही म्हटलं. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, त्याला ना ॲज अ ड्युटी जमतच नाही. वहिनी एकटी चालली हे यशाला पण कळलं नाही का? त्यावर अवनी म्हणू लागते, अण्णा, यशादा सगळेजण आग्रह करत होते, पण मी नाही आणलं त्यांना. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, सुनबाई, तुला कंपनी नको आहे का? तुला किती बोर होईल. थांब 1 मिनिट, मी आलोच. आता अण्णा लगेच ड्रायव्हरच्या हातनं चावी हिसकावतात. थांब रे, तू इकडेच. अण्णा आता समोरच फळांचं दुकान असतं. ए, सफरचंद द्या अर्धा किलो आणि 2-3 मोसंब्या द्या. किती झाले? 200? एवढा भाव लावता का तुम्ही? बरं चला, पिशवीत घातलंय ना सगळं, मग एक चाकू द्या. त्यावर लगेच ते दादा म्हणू लागतात, हो अण्णा, चाकू कशाला हवाय? अवनी घाबरते, अण्णांना चाकू हवाय? त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, अरे माझ्या सुनबाईला रस्त्यात भूक लागली तर सफरचंद कापून कोण देणार? कापून द्यायला चाकू तर हवा ना. त्यावर लगेच ते फळावाले म्हणू लागतात, पण आम्ही काय करायचं? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, घ्या, हे 50 रुपये ठेवा आणि चाकू द्या. आता अण्णा त्या पिशवीत चाकू घालतात आणि लगेच म्हणू लागतात, सुनबाई, बैस गाडीत. आता अवनी पाठीमागे बसते. तेव्हा ऋतिक दादा म्हणू लागतात, अण्णा, चावी द्या ना. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, जमणार नाही, मला तिकडनं बसू दे, निघून जाशील तू. अण्णाही आता सुनबाईसोबत कॉलेजवरती निघालेले असतात. तेव्हा लगेच आता अवनीला मात्र फुल टेन्शन आलेलं असतं. अण्णा लगेच एक सफरचंद असं चाकूला लावतात. सुनबाई, खा ना, सफरचंद खा, तुला भूक लागली असेल ना. त्यावर अवनी म्हणू लागते, अण्णा, अहो मला यशदाने डबा दिलाय, मी नाश्ता केलाय, मला नकोय. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, ठीक आहे, मग मी खायला सुरुवात करतो. अण्णा आता स्वतःच ॲपल खात असतात आणि ऋतिक दादा जे ड्रायव्हर असतात ना, त्यांना खूप साऱ्या सूचना सोडायचं काम चालू असतं. अरे कसा ड्रायव्हर करतोय तू? अशी ड्रायव्हिंग कोणी करतं का? अरे किती स्लो चालवतोय, खड्डा बघ, अरे बघ, तुला सगळे पार करून पुढे जात आहेत, अशी कशी गाडी जमत नाही, इकडून घे, तिकडून घे, हॉर्न वाजव. अशा सूचना आता त्या ड्रायव्हरला अण्णांच्या सारख्या चालू असतात. अवनीला टेन्शन येतं. तर इकडे यशादा आणि राजा दोघेही सायकलवरती चाललेले असतात. तेव्हा यशादा म्हणू लागतो, अरे अवनी गेल्यात ना, तू नको टेन्शन घेऊ, त्या स्वतः सक्षम आहेत त्यांची काळजी घ्यायला. अरे खरंच खूप ताकद आहे, निर्भीड आहेत त्या. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, यशादा, अरे पण ते देशमाने नाही राहिले, लय डेंजर लोक आहेत ते. अरे ते काय बी करू शकतात, त्याचंच भेव वाटायले. त्यावर लगेच यशादा म्हणू लागतो, राजा टेन्शन घेऊ नको, काही प्रॉब्लेम आला तर अवनी मॅडम फोन करतील तुला. त्याच वेळेस अवनीचा फोन येतो. अवनी आता हळूच आता राजाला म्हणू लागते, राजा ते आलेत. राजाला धक्का बसतो, काय ते आलेत? कोण कोण आहे? त्यावर अवनी म्हणू लागते, ते एकटेच आहेत. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, अच्छा, म्हणजे तो मोठू एकटाच आलाय काय? थांबा अवनी मॅडम, आम्ही येतोच. आज त्याला सोडायचं नाही, आज त्याला जित्ताच गाडायचं. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, राजा ते म्हणजे अण्णा माझ्यासोबत आलेत. तेव्हा राजा म्हणू लागतो, काय अण्णा? तेव्हा अवनी म्हणू लागते, हो, गाडीत बसलेत, कॉलेजला निघालेत माझ्यासोबत. आता मात्र लगेच राजाला धक्का बसतो, अण्णा तुमच्यासोबत? अहो पण ते कुठे भेटले? त्यावर अवनी म्हणू लागते, ते रस्त्यातच भेटले आणि सारखे ड्रायव्हरला सूचना करतायत रे. त्यावर राजा म्हणू लागतो, काळजी करू नका, ते सिनियर आहे ना,
ट्रक चालवली ना त्यांनी, मग तेच त्या अनुभवानुसार सांगत असतील काहीतरी. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी अण्णांना कॉल करतो आणि सांगतो, ते उतरतील गाडीतनं. आता लगेच अवनी फोन बंद करताच राजा आता यशादाला म्हणू लागतो, यशादा हे अण्णा पण ना जिथं नाही तिथं घोळ घालतात, कॉलेजला कशाला निघायलेत. त्याच वेळेस आता राजा पटकन अण्णांच्या मोबाईलवर कॉल करतो. अण्णा फोन उचलतात. तेव्हा राजा म्हणू लागतो, अण्णा कुठे आहात तुम्ही. तेव्हा अण्णा म्हणू लागतो, काश्मीरला. बोल. आता अवनीला तर हसायलाच येतं. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, अण्णा गप्प बसा, तुम्ही अवनी मॅडमच्या गाडीत आहात ना. त्यावर अण्णा म्हणू लागतात, कळलं ना तुला, मग कशाला कॉल केलाय, तुला तुझी ड्युटी निभावता येत नाही. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, अण्णा तुम्ही का जाताय. त्यावर अण्णा म्हणू लागतात, ब्युटिफुल, मी ब्युटिफुल आहे तुला माहिती आहे ना. सुनबाईचं रक्षण करणं आपलं काम आहे, तिला एकटीला कसं सोडू शकतो आपण. आणि तसंही मला दुसरं काही काम नाही आहे, जाऊन येतो मी सुनबाई बरोबर. तेव्हा राजा म्हणू लागतो, अण्णा अहो त्या आर्किटेक्चर आहेत, अहो एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये त्यांना अवॉर्ड भेटला आहे, अहो त्यांना ना खूप मोठं बक्षीस भेटलं आहे हो अण्णा. अहो असं नका करू, त्या कॉलेजला जाऊन त्यांची चव घालवताल तुम्ही. त्यावर अण्णा म्हणू लागतात, मला अक्कल नाही आहे, मला शिकवतो बापाला, चल ठेव फोन. आता लगेच राजाचा फोन बंद झालेला असतो. त्याच वेळेस यशादा म्हणू लागतो, काय झालं राजा. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, यशादा हे अण्णा पण ना नको तिथे घोळ घालतात, आता लुंगीवर कोणी कॉलेजला जातं का, काय वाटेल मॅडमला. त्याच वेळेस आता यशादा म्हणू लागतो, राजा तू टेन्शन घेऊ नको, अण्णा त्यांच्यासोबत आहे म्हटल्यानंतर कोण बी त्यांना हात लावू शकत नाही, त्यांच्याकडे कोणी बघणार सुद्धा नाही, त्या उलट सेफ राहतील. तेव्हा राजा म्हणू लागतो, हो हे तर माझ्या लक्षातच आलं नाही यशादा, रॉकी द फादर आहे त्यांच्यासोबत म्हटल्यानंतर माझं टेन्शन मिटलं. देव्याई बरं झालं, आता माझं टेन्शन मिटलं बरं का. असे म्हणत राजा देव्याईचं दर्शन घेतो. त्याच वेळेस अण्णा फोन बंद करताच म्हणू लागतात, अरे चल की, काय बैलगाडीसारखा चालवतोय. सुनबाई सुनबाई तू ठीक आहेस ना. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो अण्णा. अण्णा पटकन आरशात बघतात, आपले केस विंचरतात, सेंट वगैरे आहे का काही. तेव्हा लगेच ऋतिक दादा म्हणू लागतात, हो आहे ना. आता अण्णा असा भसाभस सेंट मारू लागतात. अवनीला मात्र ठसका लागतो. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, सुनबाई सुनबाई त्रास होतोय का. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, नाही मी ओके. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, कसला फालतू सेंट आणून ठेवलाय रे, त्याला कसला घाणेरडा वास आहे. त्याच वेळेस आता अण्णा म्हणू लागतात, सुनबाई तू ऑल ओके आहे ना. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो पण मला जरा उशीर होतोय, आपल्याला लवकर पोचावं लागेल. तेव्हा धोंड्यांना म्हणू लागतात, काय उशीर होतोय, गाडी बाजूला घे, गाडी बाजूला घे, काय बैलगाडीसारखी चालवतो. आता मात्र अवनीला धक्का बसतो. तेव्हा लगेच ते ड्रायव्हर दादा म्हणू लागतात, अण्णा मी बरोबर चालवतोय. त्यावर अवनी म्हणू लागते, अण्णा चालू द्या त्यांना, आपण पोचू बरोबर. त्यावर आता धोंड्यांना म्हणू लागतात, गाडी बाजूला घे, नाहीतर मी स्टेअरिंग हातात घे ना, घे बाजूला, घे लवकर. आता ड्रायव्हर दादांनी गाडी थांबवलेली असते. अण्णा पटकन खाली उतरतात, ड्रायव्हरला बाजूच्या सीटावरती बसवतात आणि आता ड्रायव्हिंग करण्यासाठी अण्णा स्वतः बसलेले असतात. आता मात्र अवनीला धक्का बसतो. अवनी आणि ऋतिक दादा घाबरतात, अरे बापरे अण्णा तुम्हाला जमणार आहे. त्यावर अण्णा म्हणू लागतात, का नाही जमणार. सुनबाई घाबरू नको, मी मोठी ट्रक चालवत होतो, मला सगळा अनुभव आहे. आता मी तुला असं भन्नाट विमानाच्या वेगाने कॉलेजला नेतो. आता भनाभन अशी गाडी सुरू झालेली असते, पण अवनी आणि ऋतिकदादा घट्ट आता बेल्ट पकडून बसलेले असतात. तेव्हा लगेच आता ड्रायव्हर दादा म्हणू लागतात, ओ अण्णा आपल्याला नाणं भेटतील हो, ते मला लय बोलतील. त्यावर अण्णा म्हणला, गप्प रे बैलगाडी चालका, गप्प बैस, गाडी कशी चालवायची ना आता ते शिक माझ्याकडनं. आता फास्ट गिअर टाकून अण्णांनी सुनबाईला थेट कॉलेजमध्ये पोचवलेलं असतं. कॉलेजमध्ये पोचताच आता लगेच अवनी गाडीतनं खाली उतरताच अवनीची मैत्रीण तिला घट्ट मिठी मारते, काय अवनी तू तर आम्हाला विसरली बाबा, लग्न केलं आम्हाला काही सांगितलं पण नाही. तेव्हा अवनी म्हणू लागते, ते गडबडीत झालं ना. अण्णा आणि ड्रायव्हर दादा गाडीतनं खाली उतरतात. त्याच वेळेस आता लगेच अवनी म्हणू लागते, बरं चल मलाही कॉलेजमध्ये यायचं होतं आज, म्हणून काम होतं. त्याच वेळेस तिची मैत्रीण म्हणू लागते, अवनी कॉलेजमध्ये पण एक नंबर मारला आणि लग्नाला पण बरं का. त्याच वेळेस धोंड्यांना म्हणू लागतात, हॅलो हाय आय एम फादर इन लॉ अवनी सुनबाई. तेव्हा लगेच आता अवनीची मैत्रीण म्हणू लागते, हो तुझे सासरे आहेत का. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो अण्णा
त्यावर अण्णा लगेच नमस्कार नमस्कार करू लागतात. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, हा ऋतिक बरं का, पण रोशन नाही. स्लो ड्रायव्हर, बैलगाडी ड्रायव्हर आहे, एक नंबरचा. गावाकडे बैलगाडी चालवत होता का? तेव्हा ड्रायव्हर दादा म्हणू लागतात, नाही अण्णा. त्याच वेळेस आता अवनी म्हणू लागते, अण्णा तुम्ही थांबा इकडे, मी जाऊन येत्या. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, सुनबाई हे हे तेच कॉलेज आहे ना, आर्किटेक्चर? तेव्हा लगेच आता अवनीची मैत्रीण हसू लागतात. अण्णांना धड आर्किटेक्चर म्हणता येत नसतं. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो अण्णा. त्यावर अण्णा म्हणू लागतं, सुनबाई या कॉलेजमध्ये एक प्रॉब्लेम आहे. तेव्हा अवनी म्हणू लागते, कसला प्रॉब्लेम? त्यावर अण्णा म्हणू लागतात, हे गेट किती छोटं आहे, या ट्रक कसा घुसेल? ट्रक आतमध्ये येऊ शकत नाही सुनबाई. तेव्हा अवनी म्हणू लागते, अण्णा ट्रक कशाला हवा इकडे? त्यावर अण्णा म्हणू लागतात, कसला माल वगैरे आणायचा असेल तर ट्रक आतमध्ये यायला नको. सुनबाई तू जा आणि जाऊन सांग हे गेट पाडून टाका आणि मोठं गेट बनवा. अवनीची मैत्रीण हसू लागते. तेव्हा अवनी म्हणू लागते, ठीक आहे अण्णा, मी जाते आतमध्ये. आता अवनी सर्टिफिकेट आणण्यासाठी गेलेली असते, पण देशमानेंना ही खबर लागलेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये खूपच मोठा असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. अवनीला आता डुप्लिकेट सर्टिफिकेट भेटलेलं असतं, पण महेशला हे अवनीला स्वतःच्या पायावरती उभी राहू द्यायचं नाही, पुढे जाऊ द्यायचं नाही. म्हणून आता लगेच महेश येतो आणि मला लागतो, अवनी सर्टिफिकेट आण इकडे. मी तुला पुढे यशाची पायरी गाठू देणार नाहीये, हे सर्टिफिकेट तुला भेटणारच नाहीये. अवनीच्या हातनं महेशने सर्टिफिकेट हिसकावलेलं असतं. त्याच वेळेस धोंड्यांना येतात, सोड माझ्या सुनबाईचं सर्टिफिकेट, असे म्हणत धोंड्यांना पटकन झणझणीत कानाखाली आता या महेशच्या ओढतात. महेशला लय राग येतो. म्हाताऱ्या तू मध्ये येऊ नको, निघ, असे म्हणत आता अण्णांना लगेच हा महेश ढकलून देतो. अण्णा दणकन गाडीवरती जाऊन पडतात. अवनीला धक्का बसतो. दादा तू असं नाही वागू शकत, दादा थांब. त्याच वेळेस आता धोंड्यांना मात्र सर्टिफिकेट हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतात. माझ्या सुनबाईचं सर्टिफिकेट सोड, घेऊ जाऊ देणार नाही, आज मी तुला असं करू देणार नाही. त्याच वेळेस अण्णांच्या पिशवीत जो चाकू असतो तो चाकू आता हा महेश काढतो आणि जोरदार दिशी अण्णांच्या पोटात खुपसवतो. आता अवनीला धक्का बसतो. आता मात्र अण्णा धपकन खाली पडतात. अवनी पटकन अण्णा उचलते गाडीत घेऊन. आता अवनी आणि ड्रायव्हर दादा अण्णांना हॉस्पिटलला घेऊन निघालेले असतात. अण्णांच्या पोटातनं रक्ताची धार निघत असते. अवनी आता आपल्या ओढणीने अण्णांचं पोट घट्ट बांधते. आता अवनी अण्णांना आपल्या मांडीवरती झोपवते. अण्णा काळजी करू नका, तुम्हाला काही होऊ देणार नाही मी. अण्णांना आता अवनी सुरक्षित हॉस्पिटलला घेऊन जाणार का? अण्णांच्या जीवाला काही धोका होणार का? पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.